हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर आज आहे लग्न आणि लग्नासाठी ते आमचं तयार होणं सुरू आहे. तर सर्वात आधी मी शानूला तयार करून दिलं. तर शानूचा पूर्ण लुक तुम्हाला समोर बघायलाच मिळेल. तर कशी दिसत आहे शानू ते कमेंट्स करून सांगाल. आणि इथे छकुलीचा मेकअप चालू आहे. तर या मेकअप आर्टिस्ट ज्या आहे त्या कळमच्या आहे. खूप छान असा मेकअप केला. तर आधी तर मी माझा मेकअप मीच करणार होती, पण छकुलीचा मेकअप पाहून मी म्हटलं मी आता यांच्याकडेच करून घेते. आणि मला वेळ नव्हता मेन म्हणजे. पण त्यांनी खूप छान असा मेकअप केलेला होता माझासुद्धा. तर तिचं झालेलं होतं, त्याच्यानंतर मी बसलेली आहे इथे मेकअप करायला. तर सर्वात आधी मी विचार केला की हेअरस्टाईल करून घेणार त्यांच्याकडून, पण नंतर मग मला असं वाटलं मेकअपसुद्धा करून घेतला म्हणजे आपण मोकळं होऊन जातो. कारण की पुन्हा मग कसं तिकडे या इकडे जा तिकडे जा. तर अशा ह्याच्यात ते डब्बे वगैरे तसेच राहिले असतील, पूर्ण मेकअपचं सामान तसंच दानोपान इकडे तिकडे राहिलं असतं. तर मला आधी असं वाटत होतं की कसा मेकअप करून देते कसा नाही, पण छकुलीचा मेकअप पाहिल्यानंतर मग मी म्हटलं माझासुद्धा मेकअप करून द्या तुम्ही. सर्वजण म्हणत होते खूप छान मेकअप केलेला आहे आणि खरंच मलासुद्धा खूप आवडला. नाही तर मला ना मेकअप आवडत नाही तेवढा एकदम जास्त. मी करून देते पण मला आवडत नाही एकदम जास्त मेकअप. तर खूप छान असा मेकअप केलेला. बेस मेन म्हणजे बेस खूप महत्त्वाचा आहे. तर बेस खूप छान केलेला होता. अगदी संध्याकाळी म्हणजे संध्याकाळपर्यंत टिकलेला होता. तिकडे जाईपर्यंत तिचासुद्धा मेकअप टिकलेला होता. तर पूर्ण तयारी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच. आणि आता यांचा शूट वगैरे सुरू होईल नवरीचा. आणि शानूचासुद्धा मी शानूचेसुद्धा फोटो काढून घेतलेले आहे. तर तिचे फोटो आल्यानंतर मी थँक्यू माझा एवढा छान मेकअप करून दिल्याबद्दल. फक्त आता खूप जास्त वेळ टिकायसाठी तुम्ही ते राहिलं. आणि मला जशी हेअरस्टाईल पाहिजे होती ना तशी झाली. पण बोलते का हां, माझं चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग आहे. बोला ओळखच काकून तशी करून दिली. कशी पल्लवी इंगळकर हो माझं चॅनल सर्च करून देत आहे. अजून सबस्क्रायबर वाढणार आपले. आणि माहित आहे का छान वाटत आहे. बिलकुल असं म्हणजे मारताना हे होते ना स्पीसीचा वापरत होती तर प्रायच्या निघायची हे बघा माझी शानू आणि मी कशी दिसत आहे कमेंट्स करून नक्कीच सांगाल. शानूची तयारी बघा. गजरा पण लावला, मम्मीनी पण लावला, शानूनी पण लावला. डोळ्याला मेकअप. आणि माझी आई आणि लग्नाचे मेन हस्ती ते म्हणजे आमच्या प्रेक्षाबाई. नाव चेंज झालेलं आहे बरं का. इकडे फक्त रीता म्हणतात, तिकडे प्रेक्षा म्हणतात, रीताच म्हणतात. यांच्या अहोंनी यांचं नाव रीता ठेवले म्हणजे रीता होतं हिचं नाव, तर प्रेक्षा नाव ठेवलं. मॅडम प्रेक्षाच करत आहे. रीता विसरली. आम्ही छकुली म्हणत असतो तिला. तर छकुली तर एकदम विसरूनच गेलेली आहे. तर हे बघा हिचं तयारी बघा. छान चालली आहे तयारी. एकदम मस्त दिसत आहे. तुम्ही पण सांगा कमेंट्स करून आमची ब्राईड कशी दिसत आहे. आणि पूर्ण आमच्या दोघींचा मेकअप या ताईंनी केलेला आहे. या कळममधल्या आहे. तर त्यांना आम्ही तिथून इथे बोलवलं. तर त्याचं आम्हाला काय म्हणजे फळ भेटलेलं आहे चांगलं. एवढ्या दूर आल्या पण त्याचं फळ चांगलं भेटलं मेन म्हणजे. तर छान असा मेकअप करतात या. तुम्हाला पण कळम किंवा आजूबाजूचे खेड्या जे आहे आमच्या आजूबाजूचे किंवा दूर पण जातात ना तुम्ही, दूर पण जातात त्या, जिथला ऑर्डर असला तिथे जाऊ शकतात त्या. तर तुम्ही नक्कीच यांना बोलवू शकता. मी यांचा फोन नंबर मी व्हिडिओमध्ये खाली मेन्शन करून देणार. तर तुम्ही यांना कॉल करू शकता. खूप छान मेकअप केलेला आहे. चला आता आम्ही जातो. तुम्ही चालल्या ना आता. थँक्यू.
काढशील मग फोटो काढशील ना. ते आप्पा काय म्हणते गाल्ले पकडू गाल्ले फोटो काढायची फोटो काढा कोणाचा मामाचा मोबाईल नाही काढायची कॅमेरा मामा नातीन पहा ना नाती काकाजी तुम्हाला माझ्या पोरीशिवाय करमत नाही का? या काकांना माझ्या पोरीशिवाय करमत नाही. तिथून इथं आले तिच्यासोबत बोलायसाठी. बघा तसं नाही करू सांगू तसं नाही करायचं तसं नाही.
आजी काकू अशीच तयारी करत जा. हो का? आता तुम्ही आता खुश राहा. हो का? धन्यवाद धन्यवाद. पण भूक लागली मला आता. भूक लागली, जेवण करायचं. सप्तपदी व्हायची आहे ना, सप्तपदी होत आहे आता, त्याच्यामुळे थोडंसं थांबायला लागत आहे मला. तुम्ही जेवल्या ना? समोरच्याही लग्नाची अशी छान तयारी कर. 1 नंबर सर्व कार्यक्रम. मेकअपसाठी पैसे द्या. स्वतःच मेकअपवाली असून मेकअपचे पैसे. ब्युटी पार्लर सासूलाच मागा लागेल ना. स्वतःच मेकअपवाली असून मेकअप आता सुनांनी सासवांना द्यायला पाहिजे. हो का? मला नाही लागते करून बा. ते त्यांना बाबूला त्या कमवता का? मी नाही, मी लहान सून आहे ना, लाडाची असते. असं काही नाही, असं काही नाही. कोणी लाडा बिडाचं नसते. आत्या असं नको म्हणून आत्या. तुम्ही बिना मेकअपच्या एकच नंबर दिसता. माझी बहीण आहे. हो बहीण आहे ना. सगळं काही व्यवस्थित झालं. फक्त सप्तपदीच्या वेळेस ना थोडीशी लाईन गेली होती, तर त्याच्यामुळे थोडंसं हे झालं. पण थोड्या वेळासाठीच गेली होती, कारण आदल्या दिवशी ना खूप जास्त असा पाऊस येऊन गेला होता. एवढी वाराधून होती की काय बोलायचं काम नाही. मी फक्त ते कॅप्चर नाही केलं मोबाईलमध्ये. आणि व्हॉइस ओव्हर मी काही करणार नाही आहे, कारण की जिथे मला वाटेल तिथेच करणार. कारण माझ्या सर्दीमुळे ना सगळं हाल बेहाल आहे, त्याच्यामुळे व्हॉइस ओव्हर काही जास्त होणार नाही. तर उर्वरित व्हिडिओ एन्जॉय करा तुम्ही असाच म्युझिकवर. किती जण आहे आम्ही? 5,000. नाही नाही नाही, आम्ही पण आहे ते बघ, आम्ही पण आहोत. 7,000 रुपये द्या लवकर 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 जाऊ मग आपण. हो अरे आपल्या बॅगा थांबा, तुम्ही नको जाऊ. आमच्या बॅगा टाकायच्या आहे.
बॅगा टाका चमचा. एक ब्लॅक कलरची आहे, एक रेड कलरची. हे तेवढूशन काहीच नाही होत, काहीच नाही होत. तुम्ही दिले म्हणजे तुम्हाला हा सीन क्रिएट करायचा होता का? हो ना. घ्या घ्या पटकन. नाही 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 नाही. हा आता आमचा मोठा दादा बोलत आहे. चला हे वा मोठा दादा बोलत आहे आमचा. हे काय नाही 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 द्या लवकर द्या पटापट द्या. हो ना. नाही 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 मग नाही तुमचं काहीच नाही. बूट आमच्या जवळ आहे, बूट आमच्या जवळ आहे, बूट आमच्या जवळ आहे. बूट आमच्या जवळ आहे ना, बूट आमच्या जवळ आहे ना. टीम आमची आहे ना, टीम आमची आहे ना. कोणाही जवळ असो. बसा 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 बसा. माग नका पलटू बनते. सगळं रसमा केल्या सगळं तर हे बी रसमच आहे. हो ना. द्या ना तिकडून, तुम्ही तिकडून जोर लावा ना. फॅन लावा रे, फॅन लावा. द्या पटकन, दिवा विसते बरं पटकन द्या. एक 2 नोटा टाका 500च्या याच्यात झालं मग. 2 500च्या टाका झालं मग. नाही नाही 2 500च्या टाकून द्या पटकन. हाराडेरा निघाला आणि आता सगळेजण घरचे सगळे भाऊ वडील सगळेजण दिवा पकडून दरवाजापर्यंत नेऊन देतात. तर हाराडेराच्या वेळेस ना मी व्हिडिओ काही करू शकली नाही, कारण माझी काही हिंमत झाली नाही तो शूट करायची. तर व्हिडिओ जो आहे तो आता घरी जाण्याचा आहे. तर आता मी ब्लॉगलासुद्धा इथेच एंड करते या ब्लॉगला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो नवरीच्या तिच्या सासरी एंट्री होण्याचा आहे, तर तो ब्लॉगसुद्धा नक्कीच बघा. तर भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये, म्हणजेच नवरीच्या सासरी.